सिल्लोड तालुक्यातील निल्लोड इथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व माजी मंत्री अब्दुल खोतकर यांची जाहीर सभेचे आयोजन. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. आज दिनांक 5 फेब्रुवारी दुपारी 1:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील निल्लोड इथे येरळा जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर विजया विठ्ठल जाधव यांच्या प्रचारार्थ व तसेच पंचायत समितीचे उमेदवार विश्वास दाभाडे वंदना पवार यांच्या प्रचारार्थ निल्लोड इथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची उपस्थिती होती. मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर. पाण्यात रस्ते वगैरे काही विकास झालेला आहे? इथलाच काहीच विकास नाही. विकास झालेला नाही. इथलाच विकास नाही. आता जे नवीन तुम्हाला नेतृत्व जे दिलेलं आहे जाधवताई आहे, काय यांचं कसं आहे, तुम्हाला काय वाटतं की विकास करतील का? विकास 100% करणार आहे. त्यांच्या नावातच विजयताईची द्या. आणि नवीन चेहरा आहे. यांनी 15 वर्षापासून कुठलाच विकास केलेला नाही आणि हा नवीन चेहरा लोकांसमोर आहे आणि सुशिक्षित आहे, शिकलेला आहे, डॉक्टर आहे, सर्व काही करू शकतात. आपला जो एक बोरगाव म्हणून इथं कासारी गाव आहे, गेल्या अनेक वर्षापासून तिथला जो रस्त्याचा प्रॉब्लेम आहे झालेला नाही, सॉल्व्ह झालेला नाही रस्त्याचा प्रॉब्लेम. या संदर्भात तुम्ही काय बोलणार? तिथले लोक तर एवढे परेशान आहे साहेब, काय सांगू तुम्हाला. तिथं त्यांना जवळजवळ 18 किलोमीटर चक्रावर इकडे रस्ता इकडे यावं पडतं. 4 किलोमीटर सोडून इकडे 18 किलोमीटर यावं पडतं. आणि आतापर्यंत त्या पुलाचं रिवार हे चालू आहे फक्त की काढणं चालू, त्यांचं फक्त पैशावर पैसे काढणं चालू आहे. आतापर्यंत त्यांनी कुठलंही तिथले लोक खूप परेशान आहे. काय नाव ताई तुमचं? माझं नाव दैवशाला जाधव. आता जिल्हा परिषदची आताच इथं सभा झालेली आहे. मंत्री अब्दुल सत्तार हे इथं आलेले होते. काही जातीपातीचं राजकारण या ठिकाणी बटेंगे तो कटेंगे असे काही बॅनर वगैरे लागलेले आहेत. या संदर्भात तुम्ही काय बोलणार? मी एकच म्हणेन, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. आपण सगळे एकच आहोत. आपल्याला जो उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचा आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, ज्या ठिकाणी जे मतं आपल्याला मांडायचे आहेत ते मतं आपला उमेदवार त्या ठिकाणी मांडू शकेल. आपल्या समस्या आहे, दळणवळण, रस्ते, ह्या जे आपल्या समस्यांना सोडवू शकेल असा सुशिक्षित डॉक्टर जो महिलांचा उमेदवार आहे. डॉक्टर जी महिला स्वतः स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आपल्याला उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे. हा उमेदवार आपल्या शारीरिक आणि मानसिक या दोन्हीही समस्या, महिलांच्या, खास तर महिलांच्या समस्या आपल्यासमोर मांडू शकतो असा उमेदवार आपल्याला आपल्या सर्कलला, केरळा सर्कलला लाभलेला आहे. असा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे प्रचंड मतांनी आणि आपल्या सर्वसामान्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे तो उमेदवार माझ्या मते तरी निश्चितपणे चांगल्या प्रकारे सोडवू शकेल. अशाच उमेदवाराला आपल्याला प्रचंड मताने विजयी करून आपलं विकास करून घ्यायचा आहे. पाण्याच्या समस्या आहे, आपला अजून सिल्लोड तालुका टँकर मुक्त झालेला नाही. या संदर्भात तुम्ही काय बोलणार? मी स्वतः त्याला सामोरी गेलेली आहे. मी निल्लोड या ठिकाणची रहिवाशी आहे आणि उन्हाळ्यामध्ये आमचे ज्या तपून गेले आहे या ठिकाणी 2 हंडे पाण्यासाठी आम्हाला दिवस घालवावा लागतो. प्रत्येक महिलाला सगळे कामं सोडून त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. दिवसभर सगळे कामांना बाजूला ठेवून 2 हंडे पाण्यासाठी त्या ठिकाणी आपला वेळ खर्च करावा लागतो. तरी या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे आणि आपल्या विजयाताईंना आपला विजय करून आपल्याला या समस्या सोडवायच्या आहेत. काय नाव होतं? माझं नाव रमेश शिवाजी शिंदे, राहणार गावली, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा अजेंडा घेतला नाही. जातीपातीचं राजकारण करून आपले पोळी व्हायचा प्रयत्न या आतापर्यंत या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सर्कलमध्ये केलेला आहे. आपल्या इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्याचा दर्जा काय आहे? जिल्हा परिषदच्या शाळेचा दर्जा तुम्हाला आतापर्यंत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये वेगळं शैक्षणिक डिपार्टमेंट राहतं. त्या डिपार्टमेंटमधून आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेला यांनी आतापर्यंत कोणताही निधी आणला नाही. तर यानंतर डॉक्टर विजयाताई विठ्ठलराव जाधव यांचा तुम्ही डिग्रीनुसार त्यांच्या कामाचा आढावा घ्या. आमच्या गावापर्यंत आम्हाला एक बयाना म्हणून 10 लाखाची कामं स्वखर्चातून डॉक्टर विजयाताई विठ्ठलराव जाधव तसेच विश्वास दाभाडे यांनी करून दिली. याच्यानंतर मग तुम्हाला आता या ठिकाणी विश्वास पाटील दाभाडे आपले कायगावचे, त्यांनी त्यांच्या गावामध्ये 33 कोटी रुपयाचा निधी आणला. 33 कोटी रुपये. आज कायगावचं दोन्ही सिल्लोड सोयगावमध्ये की असं गाव नाही की कायगावचं तिथं नाव नाही. तुम्हाला आतापर्यंत मी सांगतो यांनी फक्त जातीपातीचं राजकारण आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला विरोधक 9 तारखेला धडा शिकवायला राहणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. विजयाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या तालुक्याचा विकास होईल का? तुमच्या गावाला 100% होईल. वेल एज्युकेटेड उमेदवार आहे.
तरुण आताची कंडिशन अशी, तरुण बेरोजगार आहे. तरुणांना आता का सध्या हाताला काम नाही, नोकरी नाही, आणि नोकरीमुळे बायको भेटत नाही. इतकी खालची परिस्थिती आज आमच्या सर्कलमध्ये आहे. तरुणांना बेरोजगार डॉक्टर विजया विठ्ठलराव जाधव या मिळून दिल्याशिवाय ही काळ्या दगडावरची पांढरे